राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2016 विज्ञान आणि तंत्रज्ञान यावर 22 प्रश्न विचारले गेले होते. हे प्रश्न वन बाय वन आपण आता पाहणार आहोत. तर सुरू करूया आपण. प्रश्न क्रमांक 45. एक वस्तू निर्वात पोकळीतून गुरुत्वाकर्षण क्रियेअंतर्गत मुक्तपणे खाली पडत आहे. अशा प्रकारच्या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी स्थिर राहतील असं विचारलं आहे. तर आता एखादी वस्तू जर खाली पडत असेल वरून, तर ही आता ते म्हटले की निर्वात पोकळीतून गुरुत्वाकर्षण क्रियेद्वारे खाली पडत आहे. तर सुरुवातीला जो आहे तो स्थितीज ऊर्जा जी आहे ती सर्वात जास्त होईल. नंतर स्थितीज ऊर्जा कमी कमी होत जाईल. पृथ्वीकडे जसा जसा तो वस्तू येतोय तशी स्थितीज ऊर्जा कमी होत जाईल आणि गतिज ऊर्जा वाढत जाईल. तर यामध्ये जर पाहिलं गेलं तर स्थितीज ऊर्जा गतिज ऊर्जा तर कमी जास्त होत असताना आपल्याला आढळून येते. आणि जो लिनियर मोमेंटम, टोटल लिनियर मोमेंटम जो आहे तो प्रश्न इथे इररिलेव्हंट राहतो. त्यामुळे ह्याचं जे समर्पक उत्तर आहे ते उत्तर क्रमांक 3 संपूर्ण यांत्रिक ऊर्जा. त्याची जी पण संपूर्ण ऊर्जा असेल ती संपूर्ण यांत्रिक ऊर्जा जी आहे ती कॉन्स्टंट राहील, म्हणजे स्थिर राहील. पुढचा प्रश्न. पुढील दोन विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे असं विचारलेलं आहे. तर अतिनील किरणे किरकोळ गाठींवर उपयुक्त ठरतात हे विधान अ. विधान ब म्हणते की अवरक्त किरणे रासायनिक द्रव्यांचे पृथक्करण करतात. तर पृथक्करणला यांनी मराठी ट्रान्सलेशन दिलं आहे, पण इंग्लिशमध्ये जेव्हा ते देतात तेव्हा तिथं ॲनालिसिस ऑफ केमिकल कंपोनंट म्हणजे विश्लेषण असं आहे. रासायनिक द्रव्यांचं विश्लेषण असं आहे. आता ही दोन्ही विधानं जी आहेत ती एक्स रेच्या संदर्भात आहेत आणि त्यामुळं हे दोन्ही विधानं जी आहेत ती चुकीची आहेत. आणि त्याचमुळं काय होतं, आपला चौथा पर्याय दोन्ही विधानं दोन्ही नाहीत असा जो पर्याय आहे तो पर्याय या ठिकाणी बरोबर पर्याय आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 47. आता यामध्ये आजकाल दसऱ्याच्या दिवशी आपट्यांच्या पानाऐवजी कांचनाची पाने अधिक दिली जातात. आपट्याच्या पानांपेक्षा कांचनांची पाने अ आकाराने लहान असतात आणि ब स्पर्शास वृक्ष असतात असं दिलेलं आहे. तर ही दोन्ही विधानं जी आहेत ती चुकीची आहेत मित्रांनो. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे असं विचारलेलं आहे. यामध्ये आधुनिक मनुष्य इओसिन कालखंडात जन्माला आला. कालखंडाला इंग्लिशमध्ये इकोसिन असं म्हणतात. इओसिन असं म्हणतात कालखंडाला इंग्लिशमध्ये. आणि डायनासोर ब विधानामध्ये म्हटलेलं आहे डायनासोर क्रेटेशियस कालावधीत नाहीसे झाले. सो क्रेटॅशियस पिरियड असं म्हटलं आहे. पिरियड आणि इपो असे दोन कन्सेप्ट आहेत. ते जॉग्रफी आणि ते इव्हॉल्युशन थेरी जे सायन्समध्ये आपण बायोलॉजीची वाचतो त्याच्यामध्ये आपण क्लासमध्ये हे कवर करतो. ठीक आहे. तर हे जे याचं जे उत्तर आहे आता योग्य आपल्याला शोधायचं आहे. तर आधुनिक मनुष्य इओसिन इपोक म्हणजे इओसिन कालखंडात जन्माला आला हे चुकीचं आहे. कमेंटमध्ये सांगा मला तो कोणत्या कालखंडामध्ये किंवा इपोकमध्ये जन्माला आला. गुगल सर्च केलं तर तुम्हाला मिळून जाईल. आणि दुसरं जे विधान आहे डायनासोर क्रेटॅशियस कालावधीमध्ये नाहीशेत झाले हे जे आहे ते आहे उत्तर बरोबर आहे मित्रांनो. सो उत्तर होणार आहे आपला पर्याय कोणता होणार आहे? पर्याय फक्त ब हा बरोबर असणारा पर्याय, पर्याय क्रमांक 2. आता 51वा प्रश्न. खालीलपैकी ध्वनी प्रदूषणाचे कोणते दुष्परिणाम आहेत?
तर श्रवण क्षमता आंशिक कमी होणे, ज्याला बहिरेपणा येणे, पुनरुत्पादन यंत्रणेवर वाईट परिणाम होणे, गर्भामध्ये विकृती निर्माण होण्याची शक्यता असते, मानवी विचारक्षमता आणि संपर्क कौशल्य यावर परिणाम होतो, म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स आणि जे टॉकिंग स्किल्स आहेत त्याच्यावर परिणाम होतो असं म्हणतात. थिंकिंग स्किलवर पण परिणाम होतो असं म्हणतात. त्याच्यानंतर उच्च रक्तदाब, हाय बीपीचा त्रास होऊ शकतो असं म्हणतात. तर हे सगळं बरोबर आहे. ध्वनी प्रदूषणामुळे हे सगळे घटक, सगळे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात. आता एक फार इंटरेस्टिंग गोष्ट 52व्या प्रश्नामध्ये विचारलेली आहे. पहिलं विधान अविधान म्हणतंय, दाट धुके असलेल्या रात्री दूरवर जाणाऱ्या आगगाडीची शिट्टी स्पष्टपणे ऐकू येते. तर मित्रांनो, ब जे विधान आहे ते म्हणते ध्वनीचा हवेतील वेग हा हवेच्या आर्द्रतेच्या समानुपाती असतो असं म्हटलेलं आहे. तर हे जे दोन्ही विधानं जे आहेत ते दोन्ही विधानं बरोबर आहेत. आणि जर विधान स्पष्टीकरण जर आलं, कारक स्पष्टीकरण जर आलं, तर पहिलं जे आगगाडीची शिट्टी ही स्पष्टपणे ऐकू येते, कारण धुकं ज्या रात्री असतं त्यावेळी हवेची आर्द्रता ही जास्त असते. त्यामुळं काय होतं, शिट्टी स्पष्टपणे ऐकू येते आणि हवेतील ध्वनीचा जो वेग आहे तो ध्वनीचा वेग हा हवेत असणाऱ्या आर्द्रतेच्या प्रमाणात असतो. आर्द्रता जास्त असेल तर ध्वनीचा वेग जास्त असणार, आर्द्रता कमी असेल तर ध्वनीचा वेग हा कमी असणार. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 दोन्ही बरोबर आहेत. 53वा प्रश्न, विद्युत चुंबकीय लहरींची पुढीलपैकी कोणती उदाहरणे आहेत? दूरदर्शन लहरी, अतिनील किरणे, क्ष किरणे आणि सूर्यप्रकाश किरणे. कोणतेही लहरी असू देत, त्या लहरी ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ज्याला आपण म्हणतो विद्युत चुंबकीय लहरी म्हणतो त्याच असतात. ह्या ट्रान्समिशनसाठी आपण कम्युनिकेशनसाठी आणि ज्या विजिबल रेंजमध्ये दृष्टीच्या टप्प्यात असणारी जी किरणं आहेत ती सगळी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणजे विद्युत चुंबकीय असतात. त्यामुळं याचं बरोबर उत्तर सर्व हे विद्युत चुंबकीय लहरी आहेत असं आहे. 54वा प्रश्न, अभ्रक कपड्याच्या इस्त्रीत वापरला जातो या संदर्भात पुढील 2 विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे असं विचारलेलं आहे. पहिलं विधान आहे अभ्रक विजेचा सुवाहक आहे. तर अभ्रकला मायका म्हणतात इंग्लिशमध्ये. हे चुकीचं विधान आहे मित्रांनो. हा दुर्वाहक आहे विजेचा, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणतो. आणि ब विधान आहे ते म्हणते की अभ्रक हा उष्णतेचा सुवाहक आहे. हे बरोबर आहे मित्रांनो, उष्णतेचा सुवाहक आहे. मायका हा उष्णतेचा सुवाहक आहे. त्यामुळं याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. फक्त ब हे विधान बरोबर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, डबक्यातील गुळगुळीत वाटोळ्या दगडाचे आपण जर निरीक्षण केले तर तो आपणास, पहिला पर्याय सांगतो की पाण्यामध्ये खरोखरच्या खोलीपेक्षा जास्त खोल आहे असं दिसेल. दुसरा पर्याय सांगतो की आहे त्या खोलीवर आहे असं वाटेल. तिसरा पर्याय सांगतोय पृष्ठभागाजवळ प्रत्यक्ष असल्यासारखा म्हणजे पृष्ठभागाच्या जवळ असल्यासारखा वाटेल. आणि चौथा प्रश्न अदृश्य वाटेल. चौथा पर्याय अदृश्य वाटेल. तर यापैकी पर्याय क्रमांक 3 पृष्ठभागाजवळ प्रत्यक्ष असल्यासारखा वाटेल, निअरर टू द सरफेस दॅन इट रिअली इज, असं हे इंग्लिश ट्रान्सलेशन. आणि इंग्लिश ट्रान्सलेशनवरून हे बरोबर काढता येतं. मराठी वाचल्यानंतर माणूस गोंधळला जातो या ठिकाणी. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3.
56वा प्रश्न, अयोग्य शोधायचा आहे मित्रांनो. योग्य अयोग्य जरा वाचत जावा, नाहीतर फार गोंधळ होतो. आता 56व्या प्रश्नामध्ये अयोग्य विधानं कोणते आहेत ते सांगायचं आहे. विधान अ म्हणतंय अणु अंक म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉनची संख्या. अणु अंक विचारले. आणि अणु वस्तुमान म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉन व न्यूट्रॉनची संख्या. दोन्ही विधानं ही योग्य आहेत. आणि गडबडीमध्ये तुम्ही अयोग्य वाचलं नसेल तर तुम्ही काय करणार, हे दोन्ही असा पर्याय देणार, पण ॲक्च्युली ह्याचं उत्तर आहे दोन्ही नाहीत. दोन्हीही अयोग्य नाहीत, दोन्हीही योग्य आहेत असं याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आहे मित्रांनो. 57वा प्रश्न, इसबगोल हे जे पोटाच्या विकारांवर वापरलं जातं ते कोणत्या वनस्पतींपासून प्राप्त केलं जातं. तर याचं योग्य उत्तर आहे प्लॅन्टॅगो ओव्याटा. हे पर्याय क्रमांक 1 हे योग्य आहे. प्लॅन्टॅगो ओव्याटा. इसबगोल हे प्लॅन्टॅगो ओव्याटा या वनस्पतीपासून प्राप्त केलं जातं. आता एक फार सोपा प्रश्न आलेला होता. प्रश्न क्रमांक 58, एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 लिटर. एका मिनिटात 1 लिटर इतकं रक्त मूत्रपिंडातून वाहतं, किडनीमधून वाहतं. तर तासाला ते 60 लिटर. आणि मग 24 तासाला किती आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता 59वा प्रश्न, पुढील 2 विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे. उपदाने ही उपचार म्हणून स्टेरॉइड सारखे असतात. उपदानाला ही सबसिडीज असं उत्तर म्हणजे इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. तर हे योग्य विधान आहे. स्टेरॉइड्स टिकून राहणारा इलाज अशाश्वत करतात. म्हणजे मराठीपेक्षा इंग्लिशमध्ये जर वाचलं तर स्टेरॉइड प्रॉमेज एन्ड्युरिंग क्युअर म्हणजे फार दीर्घकाळ राहणारा फार दीर्घकाळ उपचार उपलब्ध करून देतात, दीर्घकाळ इलाज करतात असं म्हटलं आहे. तर स्टेरॉइड हा शॉर्ट टर्मसाठी म्हणजे तात्काळ रिस्पाईट म्हणजे ज्याला आपण तात्काळ बरे वाटण्यासाठी देतात स्टेरॉइड्स. त्यामुळं हे चुकीचं आहे आणि पहिलं विधान बरोबर आहे. त्यामुळं याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते फक्त 1 हा पर्याय जो आहे तो बरोबर आहे. कोणत्या हरणाने रामायणातील सीतेला भुरळ पाडली होती असा प्रश्न विचारलेला आहे. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो चितळ. लक्षात ठेवा हे चितळ. 61वा प्रश्न, 4 वर्ष वयाच्या मुलाच्या अँटेरियर मला प्रोनाउन्सिएशनमध्ये प्रॉब्लेम झाला. अँटेरियर पिट्युटरी एका गंभीर अपघातात हानी पोचली होती. मी परत वाचतो आहे. 4 वर्ष वयाच्या मुलाच्या अँटेरियर पिट्युटरी एका अपघातात गंभीर हानी पोचलेली होती. तरीही तो तग धरून जिवंत राहिला. त्यास काय होऊ शकते असं विचारलेलं आहे. तिथं थोडंसं मराठी ट्रान्सलेशनमध्ये फारच चुका आपल्याला दिसून येतात. तर त्यापैकी ही एक चूक. याचं जे उत्तर आहे तो अँटेरियर पिट्युटरीचं मेन फंक्शन जे असतं ते असे काही हार्मोन्स स्रावतं ज्याच्यामुळे उंची जी आहे ती कंट्रोल होते. म्हणजे जेव्हा वाढायची असेल तेव्हा वाढते आणि जेव्हा वाढायची आवश्यकता नसते तेव्हा ते उंची नियंत्रित करते. त्यामुळं मुलाच्या उंचीची वाढ म्हणजे तो 4 वर्षाचा आहे, लहान आहे, म्हणजे ॲक्च्युली काय व्हायला पाहिजे, उंची वाढायला पाहिजे. तर आता काय होणार आहे, हे अँटेरियर पिट्युटरीज हे प्रॉब्लेम झाले, अँटेरियर पिट्युटरीज प्रॉब्लेम झाल्यामुळं उंची काय होणार आहे आता खुंटणार आहे. त्यामुळं कुंठित होईल हा जो पर्याय आहे तिसरा तो योग्य पर्याय आहे मित्रांनो.
बंडल ऑफ चे जाळे. आता हे फार सोपं असं विचारलेलं आहे. तर फक्त हृदयातील जीवनिकाला आपण इंग्लिशमध्ये वेंट्रिकल्स असं म्हणतो, मध्ये पसरलेल्या स्नायूतंतूंचे असते असं म्हटलेलं आहे. द मसल फायबर्स फाउंड ओनली इन वेंट्रिकल्स. ठीक. सो जे वेंट्रिकल्स असतात त्यांच्यामध्येच फक्त आढळतो बंडल ऑफ हे लक्षात ठेवायचं आहे. 63 म्हणजे 63वा प्रश्न. आता इथं पण थोडं मराठीमध्ये ट्रान्सलेशन गोंधळलेलं आहे. जस अशी रासायनिक अभिक्रिया होत राहते वेळेनुसार तिचा वेग. रासायनिक अभिक्रियेचा वेळेनुसार वेग काय होतो असं विचारायचं आहे त्यांना. आणि याचा योग्य पर्याय आहे डिक्रीजेस किंवा मंदावतो. जसं जसा वेळ वाढत जातो तसं तसा अभिक्रियेचा वेग हा मंदावतो. 64वा प्रश्न फारच कॉमन सेन्सवर विचारलेला हा प्रश्न होता. नैसर्गिक रबर हा एक डॅश डॅशचा पॉलिमर आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो आयसोप्रोपिन. नैसर्गिक रबर हा आयसोप्रोपिनचा पॉलिमर आहे आणि त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आयसोप्रोपिन हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 66वा प्रश्न. खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसॅकराइड्स आहे. डायसॅकराइड्स म्हणजे दोन मोनोसॅकराइड्सपासून बनलेला असा डायसॅकराइड्स. आणि 2पेक्षा जास्त ह्यांनी बनलेला ट्राय, टेट्रा, पेंटा, पॉली असं होत जातं ते. ठीक आहे, आपण तिथं जाण्याची एवढी आवश्यकता नाही आहे. लक्षात घ्या याचं जे योग्य उत्तर जे आहे ते उत्तर आहे सुक्रोज. हाच तेवढा डायसॅकराइड आहे. ग्लुकोज हा मोनोसॅकराइड आहे, फ्रुक्टोज हा मोनोसॅकराइड आहे आणि सेल्युलोज हा पॉलिसॅकराइड आहे. आणि त्यामुळे डायसॅकराइड जो आहे तो फक्त सुक्रोज हा एकमेवच इथं डायसॅकराइड आहे. ठीक. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न माहिती देत आहेत ते. इतक्यात उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केल्याने जगात खळबळ उडाली. तर 2 विधानं त्यांनी दिलेली आहे. ते करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न होता हा. तर यामधलं पहिलं विधान काय म्हणते, हायड्रोजन बॉम्ब तितक्याच क्षमतेच्या अणुबॉम्बपेक्षा किमान दुप्पट विध्वंसक असतो. आणि दुसरं जे स्टेटमेंट दिलेलं आहे, न्यूट्रॉन बॉम्बने वित्तहानी कमी होते परंतु प्राणहानी अधिक होते असं दिलेलं आहे. तर यामध्ये पहिलं स्टेटमेंट हे चुकीचं आहे आणि फक्त दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे आणि त्यामुळे याचा पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर 68वा प्रश्न आपण बघायचा आहे. एका सर्वसाधारण प्रौढाकरता पुढील 2 विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे असं म्हटले. रक्तात सर्वसाधारणपणे ग्लुकोजचे प्रमाण उपाशीपोटी 70 मिलीग्रॅम mg% पर्यंत असायला हवे असं म्हटलेलं आहे त्याने. तर हे फारच चुकीचं आहे. 70 पर्यंत नाही, 70 ते 100 पर्यंत असं पाहिजे. 70 पर्यंत म्हणजे 70 पेक्षा कमी म्हणतात ते. 70 पेक्षा कमी म्हणजे काय झालेलं आहे, त्याला साखरेची कमतरता रक्तात झालेली आहे आणि फार गंभीर परिणाम होऊ शकतात. दुसरी जे विधान आहे ते जेवणानंतर रक्तातील सर्वसाधारण ग्लुकोजचे प्रमाण 140 मिलीग्रॅम पर्सेंट पावतो असायला हवे. हे बरोबर आहे. 140 पर्यंत असायला हवं. 140पेक्षा जास्त झालं तर प्रॉब्लेम आहे. आणि यामधनं त्या मानानं आता आपल्याला यातला जो योग्य पर्याय शोधायला लागतोय तो योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 मित्रांनो. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे, फायर एक्स्टिंग्विशर म्हणून कशाचा उपयोग होऊ शकतो. तर एक म्हणतात ते कार्बन डायऑक्साईड आणि BCF ब्रोमोक्लोराईड डायफ्लोरोमिथेन असं म्हटलेलं आहे त्यांनी.
दुसऱ्या पर्यायामध्ये CB आणि CTC म्हणजे क्लोरोब्रोमिओ मिथेन व कार्बन टेट्राक्लोराईड असं म्हटलेलं आहे. तर हे दोन्हीचा उपयोग हा फायर एक्सटिंग्विशरमध्ये करता येतो. त्यामुळं हे दोन्ही जे आहेत ते बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, आता इथं आपले 22 प्रश्न जे होते ते संपलेले आहेत आणि त्यामुळं आपण हे 2016चे 22 प्रश्न अभ्यासणं पूर्ण केलेलं आहे.